स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स. आज आपण इयत्ता 3 साठी गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ओके, गणितामध्ये आज आपला जो टॉपिक आहे तो आहे पॅटर्न्स. ओके, आपला टॉपिक काय आहे? पॅटर्न्स. बघा, आकृतीबंध, आपण याला मराठीमध्ये म्हणतो आकृतीबंध. तर पॅटर्न्स म्हणजे काय? तर ठराविक प्रकारच्या आकृत्या वारंवार पुढे 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 येणे. जसं बघा, आता इथे आपण एक पॅटर्न बघतोय या नावामध्ये. हे जे नाव आहे की नाही, पॅटर्न लिहिलेलं आहे, पॅटर्नचं जे स्पेलिंग आहे PATTERNS. याच्यामध्ये बघा, तुमच्या लक्षात येईल, पहिलं अक्षर ब्ल्यू आहे, दुसरं अक्षर येलो आहे, परत तिसरं अक्षर ब्ल्यू आहे, चौथं अक्षर येलो आहे. म्हणजे ब्ल्यू येलो, ब्ल्यू येलो, ब्ल्यू येलो, अशा प्रकारे रंगाचं इथे पॅटर्न तयार केलेलं आहे. हो की नाही? मग असे पॅटर्न कसे असतात ते आज आपण पाहायचं आहे. आणि पॅटर्न मध्ये कोणकोणते प्रकार असतात? सोपे प्रकार असतात आणि हे सर्व आकृतीवरच आधारित असतं. चला तर आपण शिकूया पॅटर्न्स. Note the pattern in the sequence of letters below. आता बघा, तुम्हाला लेटर्सची एक पट्टी दिलेली आहे. काय लिहिलंय त्याच्यावर? AB, 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 AB. बीच्या पुढे सी हे अक्षर लिहिलेलं नाहीये. ए बी, बी झालं की परत ए, ए झाल्यावर बी, परत बी झाल्यावर परत ए, बी, परत ए, बी, परत ए, बी. ओके, मग हा जो पॅटर्न आहे तो कोणता पॅटर्न आहे? ए बी पॅटर्न. ए बी पॅटर्न. हे ए बी जे आहे त्याला म्हणतात पॅटर्न. म्हणजे दोन आकृत्या वारंवार त्याच 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 दाखवणे, हा झाला ए बी पॅटर्न. आता पहा, इथे काय लिहिलेलं आहे? ए ए बी, ए ए बी, ए ए बी. म्हणजे ए 2 वेळा घेतला आहे आणि मग बी घेतला आहे. बरोबर? ए ए बी. मग यामध्ये ए ए बी हा पॅटर्न आहे. आता हे जर आकृतीमध्ये आपल्याला पाहायचं असेल, आकृत्यांमध्ये पाहायचं असेल, भौमितिक आकृत्या किंवा इतर काही चित्र, यामध्ये सुद्धा हे पॅटर्न आपण दाखवू शकतो. कसं ते आता आपण पाहूया. पहा, इथे तुमच्या पुढे मी आकृती म्हणजे भौमितिक आकृत्यांचे 2 प्रकार ठेवलेले आहेत. काय आहे? वर्तुळ, त्रिकोण, सर्कल अँड ट्रायंगल. पण तेच मी वारंवार ठेवलंय बघा. सर्कल, ट्रायंगल, त्याचा कलर सुद्धा मी तोच ठेवलाय. ग्रीन सर्कल, ऑरेंज ट्रायंगल, ग्रीन सर्कल, ऑरेंज ट्रायंगल, ग्रीन सर्कल, ऑरेंज ट्रायंगल. म्हणजेच यामध्ये पहा, यामध्ये मी सर्कल आणि ट्रायंगल या दोघांना वारंवार पुढे घेतलं आहे. म्हणजे हा कोणता पॅटर्न झाला? बघा, आपण पहिला बघितला ए बी हा पॅटर्न झाला. ए बी, ए बी, ए बी, ए बी. हो की नाही? सर्कल, ट्रायंगल, सर्कल, ट्रायंगल, सर्कल, ट्रायंगल, ए बी, ए बी. म्हणजे सर्कलला जर आपण ए म्हटलं आणि ट्रायंगलला जर आपण बी म्हटलं तर हा कोणता पॅटर्न झाला? ए बी. हो की नाही? परत ए बी लिहिलंय आपण, परत ए बी घेतलाय, म्हणजे परत सर्कल आणि ट्रायंगल घेतलाय, परत सर्कल आणि ट्रायंगल घेतलाय, परत सर्कल आणि ट्रायंगल घेतलाय. म्हणजेच आपण ए बी हा पॅटर्न इथे वापरलेला आहे. आता खाली जी आकृती तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला कोणत्या आकृत्या दिसत आहेत? स्टार आहे, हो की नाही? आणि एक स्क्वेअर आहे, पण तो डायमंड स्क्वेअर आहे. बरोबर? इट इज अ डायमंड. स्टार अँड डायमंड. पण स्टार किती आहे? देर आर 2 स्टार्स. ओके, स्टार स्टार डायमंड, स्टार स्टार डायमंड. मग ह्याच्यामध्ये आपण कोणतं पॅटर्न वापरलंय बघा. जर आपण स्टारला ए म्हटलं तर ए 2 वेळा आलाय, स्टार स्टार म्हणजे ए ए,
आणि डायमंड झाला बी. मग आपण कोणता पॅटर्न वापरला याच्यामध्ये? ए ए बी. कोणता पॅटर्न वापरला आहे? ए ए बी. पुन्हा स्टार स्टार डायमंड. म्हणजेच आपण ए ए बी ए ए बी हा पॅटर्न इथे वापरलेला आहे. पहा इथे तुम्हाला आकृत्यांच्या साहाय्याने 3 पॅटर्न दाखवलेले आहेत. पहिलं पहा, येल्लो सर्कल ब्ल्यू सर्कल. ओके, परत येल्लो सर्कल ब्ल्यू सर्कल, येल्लो सर्कल ब्ल्यू सर्कल, येल्लो सर्कल ब्ल्यू सर्कल. आता येल्लो सर्कलला म्हटलं आहे ए आणि ब्ल्यू सर्कलला म्हटलं आहे बी. मग ए बी ए बी ए बी म्हणजे येल्लो सर्कल आणि ब्ल्यू सर्कल हा कोणता पॅटर्न झाला? ए बी पॅटर्न झाला. इथे तुम्हाला स्क्वेअर ए बी भोवती स्क्वेअर करून दाखवलेला आहे की हा झाला ए बी पॅटर्न. त्या खाली ज्या आकृत्या दिल्या आहेत त्या कोणत्या आहेत बघा. कलर एकच आहे पण शेप्स वेगवेगळे आहेत. पहिला आहे सर्कल, मग आहे ट्रायंगल, मग आहे स्क्वेअर. सर्कल ट्रायंगल स्क्वेअर, सर्कल ट्रायंगल स्क्वेअर, सर्कल ट्रायंगल स्क्वेअर, सर्कल ट्रायंगल स्क्वेअर. म्हणजे सर्कलला जर आपण ए म्हटलं, ट्रायंगलला बी म्हटलं आणि स्क्वेअरला सी म्हटलं तर हा झाला ए बी सी पॅटर्न. बघा पुन्हा सर्कल म्हणजे ए, ट्रायंगल म्हणजे बी आणि स्क्वेअर म्हणजे सी. पुन्हा एबीसी घेतला आपण. पुन्हा सर्कल म्हणजे ए, ट्रायंगल म्हणजे बी आणि स्क्वेअर म्हणजे सी. पुन्हा एबीसी पॅटर्न. म्हणजे इथे आपण एबीसी 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 हा पॅटर्न वापरलेला आहे. 3 वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्यामुळे आपण ए बी सी ही 3 लेटर्स घेतली आहेत आणि ए बी सी हा पॅटर्न वापरलेला आहे. आता पहा त्याच्या खालच्या आकृत्या. खालील आकृत्यांमध्ये पुन्हा 2 रंग आहेत. बरोबर, मस्टर्ड कलर आहे आणि ब्ल्यू कलर आहे. मस्टर्ड कलरचं स्क्वेअर आहे, ब्ल्यू कलरचं सर्कल आहे आणि पुन्हा ब्ल्यू कलरचं सर्कल आहे. मग मस्टर्ड कलरच्या स्क्वेअरला जर आपण ए म्हटलं आणि ब्ल्यू सर्कलला जर आपण बी म्हटलं तर ए बी बी. राईट. पुन्हा ए बी बी, पुन्हा स्क्वेअर ए, सर्कल बी, सर्कल बी, ए बी बी, पुन्हा ए बी बी. म्हणजे इथे आपण ए बी बी हा पॅटर्न वापरलेला आहे. ए ही एक आकृती घेतली आहे आणि बी ची जी आकृती घेतली आहे ती दोनदा घेतली आहे. म्हणून आपण ए बी बी असं या पॅटर्नला नाव दिलं आहे. ओके. Note the pattern in the sequence of letters below. आता बघा इथे आता तुम्हाला पॅटर्न ओळखायचा आहे. बघा काय आहे. स्क्वेअर डायमंड, रेड स्क्वेअर येल्लो डायमंड, रेड स्क्वेअर येल्लो डायमंड, रेड स्क्वेअर येल्लो डायमंड, रेड स्क्वेअर येल्लो डायमंड. म्हणजे बघा रेड स्क्वेअरला जर आपण ए म्हटलं आणि येल्लो डायमंडला बी म्हटलं तर हा कोणता पॅटर्न आहे? बी ए बी ए बी ए बी म्हणजेच हा ए बी पॅटर्न आहे. दुसरी आकृती बघूया. आता बघा दुसरी आकृती तुम्हाला दाखवली आहे. इथे ट्रायंगल्स आहेत सगळे. 2 ट्रायंगल सुलटे आहेत, एक ट्रायंगल उलटा आहे. 2 ट्रायंगल सुलटे आहेत, एक ट्रायंगल उलटा आहे. बरं 2 ट्रायंगलचा कलर सेम आहे. पहिल्या 2 ट्रायंगलचा कलर ब्ल्यू आहे आणि उलट्या ट्रायंगलचा कलर डार्क ब्ल्यू आहे. राईट. आता बघा हे कोणतं पॅटर्न झालं? ए ए बी ए ए बी. वरचं पाहूया आपण. इथे पहा. ओके, आपण मगाशीच बघितलं हे कोणतं पॅटर्न आहे? ए बी ए बी ए बी ए बी. राईट. ए बी पॅटर्न आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा 2 ट्रायंगल. पहिल्या ट्रायंगलला ए म्हटलं तर दुसरा ट्रायंगल सुद्धा एच आहे म्हणजे ए ए
आणि जो उलटा डार्क ब्ल्यू ट्रायंगल आहे तो आहे बी. मग ए ए बी, दॅट इज ए ए बी. ए ए बी. दुसरं पॅटर्न कोणता आहे? ए ए बी पॅटर्न आहे. Note the pattern in the sequence of letters below. आता बघा, दोन आकृत्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये काय आहे बघा, फ्लॉवर लीफ, फ्लॉवर लीफ, फ्लॉवर लीफ, फुल पान, फुल पान, फुल पान. म्हणजेच बघा, फुलाला जर ए म्हटलं आणि पानाला बी म्हटलं, फ्लॉवर इज ए अँड लीफ इज बी, मग हा कोणता पॅटर्न झाला? ए बी ए बी ए बी ए बी ए बी, ए बी पॅटर्न झाला. खाली बघा, पहिलं फ्लॉवर आणि सेकंड फ्लॉवर दोघांची डिझाईन वेगवेगळी आहे, दोन्ही वेगवेगळी फ्लॉवर्स आहेत. मग पहिल्या फ्लॉवरला जर ए म्हटलं आणि दुसऱ्या फ्लॉवरला जर बी म्हटलं तर धिस पॅटर्न इज ऑल्सो ए बी ए बी. पुन्हा तिसरं फूल पहिल्या फुलासारखं आहे, चौथं फूल दुसऱ्या फुलासारखं आहे, राईट. पाचवं फूल पहिल्या फुलासारखं आहे, सहावं फूल दुसऱ्या फुलासारखं आहे, सातवं फूल पहिल्या फुलासारखं आहे, आठवं फूल दुसऱ्या फुलासारखं आहे. म्हणजे हा झाला, हा सुद्धा झाला ए बी पॅटर्न. म्हणजे दोन्ही वरच्या पॅटर्न मध्ये आणि खालच्या पॅटर्न मध्ये सेम, म्हणजे ए बी हा पॅटर्न वापरलेला आहे. गेस द नेक्स्ट पॅटर्न. आता पुढे काय येईल कोणते आपल्याला ओळखायचे. पहिल्या लाईन मध्ये बघा, ब्ल्यू स्क्वेअर रेड स्क्वेअर, ब्ल्यू स्क्वेअर रेड स्क्वेअर, ब्ल्यू स्क्वेअर रेड स्क्वेअर. व्हॉट विल बी द नेक्स्ट? ब्ल्यू स्क्वेअर की रेड स्क्वेअर? रेड स्क्वेअरच्या पुढे कोणता येईल? ब्ल्यू स्क्वेअर, राईट, करेक्ट. त्याच्या खाली बघा, व्हाईट ट्रायंगल ब्लॅक ट्रायंगल, व्हाईट ट्रायंगल ब्लॅक ट्रायंगल, व्हाईट ट्रायंगल ब्लॅक ट्रायंगल, बरोबर की नाही? नेक्स्ट इज green circle, brown circle, yellow circle. Again green circle, brown circle, yellow circle. Again green पासून सुरुवात होईल, बरोबर, ग्रीन ला सुरुवात. नाव पुढे बघा, येलो अँड पिंक, but yellow one is oval shape, it is oval shape, yellow oval shape and pink oval shape, right? Yellow oval shape is horizontal, आडवा आहे, and pink oval shape is vertical, उभा आहे, बरोबर. मग बघा, आडवं येलो, उभं गुलाबी, उभं गुलाबी, आडवं येलो, उभं गुलाबी, उभं गुलाबी. आता पुढे काय येणार आहे? हे आहे ए बी बी, ए बी बी. नेक्स्ट विल बी ए, राईट. नेक्स्ट इज बघा, रेक्टँगल्स आहेत, टू डार्क violet rectangles, one light violet rectangle. Two dark violet rectangles, one light violet rectangle. What will be the next? Of course, one dark rectangle. Correct? पुढे बघूया, complete the following patterns. आता बघा, हे पॅटर्न्स आपल्याला जसे रंग दिले आहेत तशा क्रमाने कंप्लीट करायचे आहे. बघा, 3 पॅटर्न तुम्हाला दिलेले आहेत. आता पहिल्या पॅटर्न मध्ये बघा, रेड स्क्वेअर, ब्लॅक स्क्वेअर, येलो स्क्वेअर, रेड स्क्वेअर, ब्लॅक स्क्वेअर, येलो स्क्वेअर, करेक्ट.
रेड ब्लॅक येल्लो, रेड ब्लॅक येल्लो, रेड and black. Next will be yellow, but there is no place for yellow. Correct? बघा रेड ब्लॅक येलो असे हे चौकोन आहेत, तर त्याप्रमाणे आपण पुढचे सुद्धा चौकोन त्याच रंगाने भरलेले आहेत, त्याच क्रमाने आणि त्याच रंगाने भरलेले आहेत. हा इथे ए बी सी हा पॅटर्न वापरलेला आहे. बरोबर. आता बघा खाली जे वर्तुळ दिली आहे, ग्रीन येल्लो रेड, ग्रीन येल्लो रेड, पुन्हा ग्रीन येल्लो. म्हणजे इथे सुद्धा ए बी सी, ए बी सी, ए बी पुढचा सी, हाच पॅटर्न वापरलेला आहे. खालच्या खालच्या डिझाईन पॅटर्न मध्ये बघा, 1 black, 2 reds, 1 green, 1 black, there should be 2 reds and 1 green, and again will come black. बरोबर. बरोबर जातोय ना आपण, बरोबर केलं आहे आपण. अशाच प्रकारे नीट लक्ष देऊन पुढचे पुढचे पॅटर्न आपल्याला बनायचे आहे. Note the pattern in the sequences of letters below. आता बघा इथे कोणता पॅटर्न आहे. आता तुम्हाला मी दाखवला नाहीये, तुम्हाला ओळखायचंय. बघा हा 2 तुम्हाला चित्र दाखवलेली आहे. आता तुम्हाला पॅटर्न स्वतःच ओळखायचा आहे. बघा, ग्रीन, ग्रीन फ्लॉवर, रेड फ्लॉवर, 4 dots. ग्रीन फ्लॉवर, रेड फ्लॉवर, 4 dots. ग्रीन फ्लॉवर, रेड फ्लॉवर, 4 dots. हा आहे एबीसी, एबीसी पॅटर्न. ग्रीन ए, रेड बी, डॉट सी. ग्रीन ए, रेड बी, डॉट सी. दिस इज अ एबीसी पॅटर्न. आता बघा, एलिफंट, डॉंकी, झेब्रा. एलिफंट, डॉंकी, झेब्रा. So this is A, B, C. Elephant A, donkey B, zebra C. Elephant A, donkey B, zebra C. So this is a ABC pattern. In the boxes below, make a pattern of your own like AAB, AAB. याचा अर्थ तुम्हाला आता रिकामे बॉक्सेस देण्यात आले आहेत. तुमच्या आवडीच्या कोणत्याही वस्तू घ्या आणि तिथे ए ए बी असा पॅटर्न तयार करा. ए ए बी म्हणजे पहिली वस्तू घेऊ ती 2 वेळा येईल आणि बी ही वेगळीच वस्तू येईल. ओके. आता बघा तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्हाला ज्या खूप आवडतात अशा वस्तू मी घेतलेल्या आहेत. फर्स्ट बघा मी काय घेतलंय. येस, इट इज अ बॉल. आता आपल्याला ए ए बी करायचंय. मग ए घेतला आपण बॉल म्हणजे दुसरा सुद्धा काय येईल, ए ए म्हणजे हा पण येईल बॉल. आता बी, बी ला आपल्याला काहीतरी वेगळी वस्तू घ्यायची आहे, तिथे आपण घेतली बॅट. हा झाला ए ए बी पॅटर्न. ओके. पुन्हा ए ए बी. ए काय आहे, बॉल. ए ए बी, ए ए बी. याच्यामध्ये ए म्हणजे आपण बॉल घेतलाय आणि बी म्हणजे बॅट घेतलीये. बरोबर. ए ए ए 2 वेळा येणार म्हणून बॉल आपण 2 वेळा घेतलाय आणि बी एकदाच आहे म्हणून बॅट आपण एकदाच घेतलीये. ए ए बी हा पॅटर्न आपण आपल्या आवडीच्या वस्तूंनी तयार केलेला आहे. ओके. आता अजून आपण आपल्या आवडत्या वस्तू घेऊया. आता मी घेतली आहेत, बघा काय घेतलंय, फ्लावर्स. फ्लॉवर्स सगळ्यांनाच आवडतात, हो की नाही. मग आता ए म्हणून व्हाईट फ्लॉवर घेतलं. आता पुन्हा हेच फ्लॉवर येणार कारण आपण ए ए बी पॅटर्न तयार करतोय. ए ए झालं. आता बी म्हणून आपण घेतलं आहे येल्लो फ्लॉवर. 2 ए ए बी. ए म्हणजे व्हाईट फ्लॉवर, बी म्हणजे येल्लो फ्लॉवर. ए ए बी, ए ए बी, ए ए बी. बरोबर.
आपण AAB हा पॅटर्न इथे तयार केला आहे आपल्या आवडीच्या वस्तूंनी. तुम्ही सुद्धा असा तयार करायचा तुमच्या आवडीच्या वस्तूंनी. ओके, आता बघा मी काय घेतलंय, बलून, पर्पल बलून. ए म्हणजे पर्पल बलून, मग पुन्हा पर्पल बलूनच येणार कारण ए ए आहे. आता बी, बी म्हणजे काय आहे बघा, ब्ल्यू बलून. पर्पल बलून, पर्पल बलून, ब्ल्यू बलून. पर्पल बलून, पर्पल बलून, ब्ल्यू बलून. ए ए बी, ए ए बी. आता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी पॅटर्न तयार करायचा आहे. लक्षात ठेवा, हा घरचा अभ्यास मी आताच सांगितलेला आहे. आपला अभ्यास चालू असताना तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे तुमच्या आवडत्या वस्तूंनी AAB हे पॅटर्न तयार करा. In the patterns given below, draw the pictures which follow. आता बघा, याच्यामध्ये कोणतं पिक्चर येईल, कोणतं चित्र येईल ते आपल्याला लिहायचं आहे. याच्या पुढे कोणतं चित्र येईल ते आपल्याला दाखवायचं, सांगायचं आहे. बघा, रेड ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल, रेड ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल, रेड ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल, रेड ट्रायंगल. करेक्ट? ए बी ए बी ए बी ए बी. आता पुढे काय घेतलं आहे आपण, ए बी बी ए बी बी. ए म्हणजे पिजन, बी म्हणजे पॅरेट. ए बी बी, पॅरेट दोनदा आलाय म्हणून बी बी. ए बी बी ए बी बी, पुन्हा ए बी बी. आता इथे बघा, 3 stars 1 hash, 3 stars 1 hash, 3 stars 1 hash, again 3 stars and 1 hash. ओके, पुढे जाऊया आपण. Spot the pattern and fill in the empty boxes. आता बघा, आपण ओळखायचं काय आहे आणि रिकामे बॉक्स भरायचे आहे. बघा, पहिले आपल्याला एरो दाखवलेले आहे. बघा, एरो जर पहिला एरो वरच्या बाजूला आहे, दुसरा उजवीकडे, तिसरा खाली, चौथा डावीकडे, पुन्हा वर उजवीकडे, आता येईल खाली. हे बघा, हे क्लॉकवाईज गेलेलं आहे. आपला घड्याळाचा काटा जसा फिरतो, जसं बघा, पहिला एरो आहे त्याच्यात 12 वाजले आहेत, दुसऱ्यामध्ये 3, तिसऱ्यामध्ये 6 आणि चौथ्यामध्ये 9. मग पुन्हा 12, 3, 6, 9. किंवा वर उजवीकडे, खाली डावीकडे, पुन्हा वर उजवीकडे, त्याच्या पुढे जागा असती तर खाली आणि डावीकडे असे आपण दाखवले असते. आता लीफ आहे, पान आहे. पानाचं पहा, टोक सुद्धा पहिलं वर आहे, दुसरं उजवीकडे आहे, तिसरं खाली आहे, चौथं डावीकडे आहे. आता पुन्हा पानाचं टोक वर, मग उजवीकडे, मग खाली, मग डावीकडे, पुन्हा वर. ओके, घड्याळात बघा, पहिल्या घड्याळात 1 वाजलंय, दुसऱ्या घड्याळात 2 वाजलंय, तिसऱ्या घड्याळात 3 वाजलंय, चौथ्या घड्याळात 4 o'clock, पाचव्या घड्याळात 5 o'clock. आता 6व्या घड्याळात ऑफकोर्स 6 o'clock, 6 वाजतील बघा. त्याच्यासाठी 2 काटे सरळ दाखवायचे. ओके नाही, 6 o'clock. आता बघा, पुढच्या घड्याळात 7 o'clock, 12 वर आणि 7 वर. त्याच्या पुढच्या घड्याळात 8 o'clock, म्हणजे मिनिट काटा 12 वर, तास काटा 8 वर. बघितलं तुम्ही, अशा प्रकारे पॅटर्न बघा. हे आहे सोपं, छान का आपल्याला ही उदाहरणं सोडवायला मज्जा येते कारण ह्याच्यामध्ये भरपूर आकृती आहेत. फक्त आपण ओळखायचं की इथे काय केलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढच्या ज्या रिकाम्या जागा असतील त्या योग्य रीतीने भरायच्या आहेत. बरोबर. आता बघा, ए. आता ही पुढचा जो ए आहे ती मिरर इमेज म्हणजे आरशामध्ये त्याची ए ची इमेज कशी दिसेल तर ती आहे तशीच दिसते. तुम्ही मुद्दाम बघा, बी कसा दिसेल बघा, बी उलटा झालाय, सी पण उलटा झालाय. आता आपल्याला काय घ्यायचंय, ए ए बी बी सी सी. आता आपल्याला घ्यायचं आहे डी आणि डी उलटा आहे
आणि आता मिरर इमेज उलटा. हो की नाही? पहिला ए, मग ए, बी सुलटा, बी उलटा, सी सुलटा, सी उलटा, डी सुलटा, डी उलटा. बरोबर? Spot the pattern and fill in the empty boxes. 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9. आता काय आपण घेणार? 1, 2, 3, 4. 4 गुणिले 4 बरोबर 16. 4च्या पुढे 5. 5 गुणिले 5 बरोबर 25. 6 गुणिले 6 बरोबर 36 आपल्याला दिलेला आहे. त्याच्या पुढे येणार 7 गुणिले 7 बरोबर 49. 7 7 जा 49. आणि त्याच्या पुढे येईल 8 8 जा 64. इथे 4 लिहिले, 6 लिहायचे राहिले, तुम्ही लिहून टाकायचे 6. ओके. आता बघा 5, 10, 15 आणि पुढे सगळ्या रिकाम्या जागा आहेत. आता हे जे 5 आहेत आणि 10 यांच्यामध्ये काय संबंध आहे बघा. 5 मध्ये 5 मिळवले की किती होतात? 10. 10 मध्ये 5 मिळवले की 15 होतात. म्हणजे पुढे पुढे आपल्याला 5 5 मिळवत जायचं आहे. बघा 15 मध्ये 5 मिळवले 20, 20त 5 मिळवले 25, 25 मध्ये 5 मिळवले 30, 30त 5 मिळवले 35, 35 मध्ये 5 मिळवले 40, 40 मध्ये 5 मिळवले 45, 45 मध्ये 5 मिळवले 50 आणि 50 मध्ये 5 मिळवले 55. बरोबर? आता शेवटचा पॅटर्न बघूया. ह्याच्यामध्ये बघा पहिली संख्या 2 आहे, दुसरी संख्या 9 आहे. 2 आणि 9 मध्ये आणि 9 नंतर 16 आहे. 2 आणि 9 मध्ये काय संबंध आहे? तर 2 आणि 9 मध्ये काय संबंध आलाय? तर 2 आणि 9 मध्ये 7 मिळवले की 2त 7 मिळवले की 9 येतात. 9त 7 मिळवले की 16, 16 मध्ये 7 मिळवले की 23, 23 मध्ये 7 मिळवले की 30, 30 मध्ये 7 मिळवले की 37, 37 मध्ये 7 मिळवले की 44, 44 प्लस 7 51, 51 प्लस 7 58, 58 प्लस 7 65 and 65 plus 7 72. Okay.